नमस्कार. 8व्या वेतन आयोगाबाबत एक नवीन अपडेट हे हाती लागले आहे. 8व्या वेतन आयोगाचा लाभ कधीपासून मिळू शकतो या संदर्भात एक नवीन माहिती आपल्याला आज मिळणार आहे. खरे तर 17 जानेवारी 2025 रोजी केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधीच 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी मिळणार असं वाटत होतं. मात्र त्यावेळी सरकारने या संदर्भात कोणतेच निर्णय घेतला नाही. पुढे गेल्या वर्षी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये याबाबतचा निर्णय होऊ शकतो असे म्हटले जात होते. मात्र गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात देखील याबाबतचा निर्णय झाला नाही. पण अखेरकार या वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग हा लागू होत असतो. सध्याचा 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता. हा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू आहे. यामुळे नवीन 8वा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे. दरम्यान सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिलेली असली तरी देखील आयोगाच्या पॅनलमधील अध्यक्षाची आणि सदस्यांची नियुक्ती अजून झालेली नाही. मात्र या महिन्यामध्ये एप्रिलमध्ये याबाबतचा निर्णय होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ 8व्या वेतन आयोगाच्या TOR म्हणजेच टर्म ऑफ रेफरन्सला या महिन्यात मान्यता देण्याची शक्यता आहे. दरम्यान नवीन वेतन आयोग त्यांच्या स्थापनेपासून 15 ते 18 महिन्याच्या आत त्यांच्या शिफारशींना अंतिम रूप देऊ शकतो. अंतिम शिफारशी सादर करण्यापूर्वी आयोग एक अंतरिम अहवाल देखील सादर करू शकतो. परंतु संपूर्ण अहवाल 2026च्या अखेरीस येईल असे सांगितले जात आहे. तसेच मागील वेतन आयोगाच्या प्रक्रियेचा विचार करता अंतिम अहवाल सादर झाल्यानंतरही सरकारला पुनरावलोकन आणि अंमलबजावणीसाठी अतिरिक्त वेळ लागणारच आहे. याचा अर्थ असा की पगार आणि पेन्शन वाढ प्रत्यक्षात 2027 पासून मिळणार आहे. मात्र 8वा वेतन आयोग हा जानेवारी 2026 पासूनच लागू असणार आहे. म्हणजेच 2027 मध्ये 8व्या वेतन आयोगाच्या प्रत्यक्षात लाभ मिळणार असला तरी हा आयोग जानेवारी 2026 पासूनच लागू असेल. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाची एका वर्षाची थकबाकी देखील मिळणार आहे. खरे तर सरकारने 8व्या वेतन आयोगासाठीच्या टर्म्स ऑफ रेफरन्ससाठी अर्थ मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून सूचना सुद्धा मागवल्या आहेत. तसेच कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भाटींना अंतिम स्वरूप देण्यासाठी राष्ट्रीय परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून सूचना सुद्धा मागवल्या. दरम्यान JCM कडून टर्म ऑफ रेफरन्स पाठवण्यात आल्या आहेत. आता सरकार या शिफारसी किती प्रमाणात अंमलात आणते आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे किती लक्ष देते हे पाहण्यासारखे आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.